त्यांच्या दिसण्यामुळेच त्यांना डायरेक्शन दिलं असेल असं आजपर्यंत मला वाटत आलेलं आहे. पण ते आप्पासाहेब जिंदाबादमध्ये मी खराडे कारकुनाची भूमिका करत होतो बरं. आणि तेव्हा रंगमंच, माणसं, प्रेक्षक ह्या विषयीचा काहीच अंदाज नाही. तिसरीतला पोरगा मी. तर रंगीत तालीम ज्या दिवशी होती, रंगीत तालीम म्हणजे नाटकाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशीचा प्रयोग. त्या दिवशीच्या प्रयोगात फक्त आपल्या ओळखीचे, घरचे, पारचे असेच असतात. त्यांच्या समोर तो करायचा. त्यांच्या समोर तो प्रयोग करताना मी इतका घाबरलो. एकाच ठिकाणी उभा राहिलो मी, मान खाली घातली, वाक्य आलं की फक्त हळूच वाक्य म्हणायचं. कोणाकडं मी बघितलं नाही, बोललो नाही, हालचाल नाही केली, काही नाही. रंगीत तालीम झाली. मी कपडे बदलत होतो. त्यावेळी आमचे गणिताचे कुलकर्णी नावाचे मास्तर, साधारण गणिताचे मास्तर असतात त्याचे जाड भिंगाचा चष्मा बिष्मा, आणि पोरं हे मारण्यासाठीच असतात असा समज असणारे मास्तर. आताच्या काळात पोरांना हात लावता येत नाही. त्या काळात मास्तरनी पोरांना मारलं नाही तर मास्तरवर संशय घ्यायचो. अरे म्हणजे मारीत नाही पोराला हे. तर मी कपडे बदलत असताना ते कुलकर्णी मास्तरने फाडकन थोबाडीत मारली माझ्या. काय नालाय खरं म्हणले तू, तुझ्या पायाला काय खेळे मारले होते कोणी, दलिंद्र्या? त्यांनी थोबाडीत मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ पडली. त्याच्यामुळे वडिलांसमोरच हा अपमान झाला. मग वडील मला सायकलवर घेऊन जात होते घरी. उसाचा रस बीस पाजला. म्हणले चांगलं काम केलं तू. मला कळत होतं खोटं बोलायला. थोबाडीत खाल्ल्यावर काय चांगलं काम केलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा नाटकाचा प्रयोग होता तेव्हा मला माझं वाक्य आलं की मी पुढं जायचो, एका हाताने पॅन्ट वर ओढायचो, कारण ती पॅन्ट दुसऱ्याची उसने मागून आणलेली. ती ओढायची, जोरात डायलॉग म्हणायचा. तर लोक हसायला लागले त्या डायलॉग, त्या पद्धतीलाच हसायला लागले. पॅन्ट वर ओढणं, माईक ओढणं हे त्यांना आवडलं. तर माझ्या वाक्यांपेक्षा ते अभिनयालाच लोकांना जास्त प्रतिसाद दिला आणि मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं, एक शिस पेन्सिल मागं खोड रबर असलेली. ही अभिनयाची सुरुवात होती. आज मला पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला ते डॉक्टर फुलारी सर, हे सुद्धा कडक मास्तर आहेत. एका मास्तरनी थोबाडीत मारले आणि दुसऱ्या मास्तरनी मला पुरस्कार दिला. हे वर्तुळ आज पूर्ण झालं या पुरस्काराच्या निमित्तानं. ही एक महत्त्वाची गोष्ट. बरं, मी शाळेमध्ये असताना आगाऊ विद्यार्थी होतो, उद्धट नव्हतो. उद्धट आणि आगाऊमध्ये फरक असतो. बसले सगळे सेटल झाले, सगळ्याचं झाल्यावर बोलतो. उद्धट आणि आगाऊमध्ये फरक. आता हा आगाऊपणा मी जे बोललो ते. उद्धट पोर वेगळे असते. म्हणजे एक उद्धट पोरग शाळेत जातं, मास्तर म्हणते का रे भांड्या काल का नाही आला शाळेला? ते म्हणतं का काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? मास्तर म्हणते आज उशीर का झाला तुला? ते म्हणतं माझ्या भरोशावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करीत जा. उद्या उशीर आला तर तुझा कोंबडा करीन. करा पण काळ्या मसाल्यात झणझणीत करा म्हणतो. हा उद्धटपणा झाला. आगाऊपणा वेगळा. आगाऊ विद्यार्थी म्हणजे एका बागेत पेरूच्या झाडावर पोरग चढलं. काका आले म्हणले खरे पिंट्या काय पेरू झाडावर चढला? काका माझी विट्टी अडकली म्हणून. अरे विट्टी 4 महिने तिथंच पाहायला लागलो, तवाच का नाही काढली? तवा पेरू कच्चे होते ना. हा आगाऊ विद्यार्थी. तर मी आगाऊ या सदरात मोडणारा विद्यार्थी होतो, उद्धट नव्हतो. कारण अभिनय करण्यासाठी सगळ्यात पहिला आवश्यक गुण असतो तो आगाऊपणा. तुमच्यामध्ये आगाऊपणा असेल तर तुम्ही चांगले अभिनेते होऊ शकता, एवढं लक्षात ठेवा. पण त्याच्या आधीच्या काळात खूप टक्के टोनपे त्यासाठी खावं लागते. त्या काळात मास्तरांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे आळशी राहायचं नाही. ते आम्हाला एक जपानी शेतकऱ्याची गोष्ट सांगायची. म्हणले एकदा जपानहून एक शेतकरी आला आपला मराठवाड्यात म्हणले, आणि एका आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांत झोपलेला त्याला दिसला. तर त्या जपानी माणसाला सहन झालं नाही. दिवसा कसं काय झोपलाय म्हणले. हा त्याला उठविलं. म्हणला मित्रा हे सगळं पसरलंय ते शेत कुणाचं आहे? हे म्हणलं आपलंच आहे. अरे म्हणलं एवढं चांगलं शेत आहे त्याची चांगली निगा राख. म्हणजे काय करू? चांगलं बियाणं टाक त्याच्यात. त्याने काय होईल म्हणला? चांगलं पाणी पुरवठा कर, त्याने काय होईल?
अरे चांगले खतं कीटकनाशक वर, त्याने काय होईल? अरे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत, ते वापर, त्याने काय होईल? अरे पीक चांगलं येईल तुझं, मग काय होईल? अरे उत्पादन वाढेल तुझं, त्याने काय होईल? अरे म्हणला बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला, त्याने काय होईल? अरे तुझ्याकडे पैसा येईल खूप, त्याने काय होईल? तुला आरामात राहता येईल. मग येऊ म्हणलं आता काय करायला लागलो मी, पुन्हा झोपला. ते गोष्टीतलं शेतकरी व्हायचं नाही म्हणजे. कारण आमचे इतिहासाचे पाटील सर शाळेतले, एखादं उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचे, थोबाडीत मारायचे. काय नालायक रे, तुला एवढं साधं उत्तर येत नाही? तुझं म्हणजे जन्माला आले न मेले फुकटचा हेलपाटा झाला. तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये ही खुणगाठ खूप लहानपणीपासून मनाशी बांधलेली असल्यामुळे हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरला आलो पदवीच्या शिक्षणासाठी. त्या पदवीच्या शिक्षणाच्या वेळी खूप नाटकं, एकांकिका, आणि ज्या एकांकिकेनी आम्हाला नाव मिळवून दिलं ती एकांकिका दासू वैद्यांनी लिहिलेली होती, देता आधार का करू अंधार. त्या मानपत्रात ज्या देता आधार का करू अंधारचा उल्लेख आहे ती दासून लिहिली. आणि त्या एकांकिकेची जन्मकथा खूप भारी आहे. म्हणजे काय झालं की आम्हाला लोक म्हणायचे की तुम्ही, मी आणि मंगेश देसाई अशा दोघांचाच ग्रुप होता ना, आम्ही दोघंच नाटकं करायचो. मंगेश देसाई आता निर्माता आहे, अभिनेता आहे, धर्मवीर सारखा पिक्चर त्याने केला, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मंगेश. तर मंग्यानी मी असं ठरवलं एक दिवस की आपण एक चांगली एकांकिका बसू ज्याच्यामध्ये सगळा सेट बीट सगळं व्यवस्थित असेल आणि लोकांना असं दाखवू की आपल्याला सगळंच येतं. बरं, त्या डायरेक्शन मी करायचो, मेन रोल मंग्या करायचा आणि जो छोटा रोल असेल तो मी करायचो, असा आमचा अलिखित करार होता. आता अंधार यात्री नावाची एकांकिका आम्ही करत होतो. तर त्या अंधार यात्रीला मला असं करायचं होतं डायरेक्टर म्हणून की 2 मसन जोग्यांवरची एकांकिका, जे स्मशानात राहणारी एक समाज आहे, तर मुलगा आणि बापामधला संघर्ष, असं एकांकिकेचं हे होतं. बाप म्हणतो की आपण हे प्रेत जाळतो आणि लोक जे देतात त्याच्यावर जगतो, हीच आपली परंपरा, असंच राहायला पाहिजे. मुलाला त्याचा विरोध आहे. मुलगा म्हणतो मला हे मान्य नाही. तो म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, मला त्या मार्गाने जायचं म्हणतो. बापाशी भांडतो, शहरात जातो, मग पडेल ते काम करतो तिथं शहरात आणि शिक्षण पूर्ण करतो. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरी लागते आणि ही बातमी द्यायला तो गावाकडं वापस येतो. तो बघतो तो स्मशानात बाप मेलेला आहे आणि मग बापाची चिता तिथं पेटवून त्या चितेच्या प्रकाशात तो शेवटचं स्वगत म्हणतो आणि प्रकाशाच्या दिशेने चालायला लागतो. आता डायरेक्टर म्हणून मला असं करायचं होतं की चिता ज्वलंत दाखवायची होती. हा एक प्रयोग होता, दासूला आठवत असेल, संत एकनाथला प्रयोग होता. आणि मी ती चिता व्यवस्थित, आणि आता ती जिवंत कशी दाखवायची, तर एक आमचा कार्यकर्ता मागं बसवला होता चितेच्या, ज्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्याचा स्टँड दिला होता. आणि मंग्याने येऊन काय करायचं, तर तिथं फक्त ती माचीस पेटवायची आणि एका बोळ्याला आग लावायची की ते बोळे पेटत असे जाणार, स्टेजवर अंधार होणार आणि मग ते अशी चिता पेटलेली दिसणार, असं डायरेक्टर म्हणून माझं म्हणणं. ऐन प्रयोगात चिताच पेटली नाही आणि मंगेश डायलॉग सुरू झाले. अरे म्हणलं काय भानगड ही, बरं मला मान वळून बघता येईना कारण मी मेलेला आहे. हळूच डोळे बारीक करून बघितलं तर लाईट चालू अर्धीच्या आहे म्हणलं. आणि ती चिता पेटली नाही हे पहिल्यांदा मला कळलं, कारण त्या कार्यकर्त्यांनी शिवी घातली, जमा आयला उगत बसवलं आम्हाला इथं, असं म्हणून तिथं कळलं ते. मग ती सगळी झाली एकांकिका, टाळ्या बिळ्या पडल्या, पडदा पडला की मी आपलं मंगेश भांड, काय म्हणलं रे तुला एक माचीस पेटविता येत नाही का? म्हणलं एवढं मी सगळं रचलं होतं. तो म्हणला माचीसमध्ये एकच काडी होती, मी पेटवायला गेलो तो गुल तुटलं आणि उडला म्हणला कुठतरी. आता गुल शोधू का डायलॉग म्हणू म्हणला. मग तेव्हापासून आम्ही लक्षात ठेवलं की सिगरेट बिड्या वाढणारे मित्र जवळ ठेवायचेच नाहीत, कारण आम्ही माचीस नवी आणली होती, पण ते मागं कोणतरी शुभेच्छा द्यायला आलं, त्याने नवीन टाकली आणि त्याची एक काडी असलेली ठेवली तिथं. अशा धडपडीतनं आम्ही शिकत पुढं. बरं, देता आधारचा एक किस्सा आहे. देता आधार का करू अंधार ही एकांकिका लिखित कशी झाली. मग अंधार यात्रेला 2-3 स्पर्धांमध्ये 14 बक्षिसं मिळाले
आणि मग मंगेशचा कॉन्फिडन्स वाढला. मग जेव्हा आम्हाला हे बक्षीस मिळाले त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसून जेवत होतो. पारितोषिक मिळाले, हा आनंद झालेला. आणि मला आठवतं 23 जानेवारी 1994 असा तो दिवस होता. तर आम्ही गप्पा मारत असताना मंगे म्हणलं मी मुंबईच्या एकांकिका स्पर्धेची म्हणला एंट्री भरली, 300 रुपये दिलेत म्हणला त्याचे. म्हणलो हा कधी एकांकित? तो म्हणला 26 तारखेला. मी म्हणलं वेळ आहे, महिना आहे अजून. तो म्हणला नाही आत्ता 26. आम्ही 23 जानेवारी रात्री बोलतोय हे. अरे म्हणलं येडा आहेस का काय? एकांकिका लिहावं लागती, पाठ करावं लागती, डायरेक्ट कशी करणार? अरे काही नाही म्हणला, तालीम स्वरूपाचा प्रयोग करायचा. आणि म्हणलं लिहावं तर लागेल ना, तालीम म्हणजे तिथं जाऊन काही कसं बोलता येईल. त्याच्यावर आम्ही बरंच बोललो. मग तो म्हणला मग दासूला सांग ना लिहायला. दासू तेव्हा विद्यापीठात MA करत होता. आणि मी सकाळीच हॉस्टेलमध्ये सायकल मारीत दासूकडे गेलो. म्हणलं दासा अशी अशी एकांकिका आहे आणि आधार हा विषय म्हणलं त्याच्यावर लिहायची. तो म्हणलं माझी आधी एक ऑलरेडी लिहून झाली आणि त्यांची रंगीत तालीम आहे आज. म्हणला तुम्ही येडे आहेत का काय, असं कसं लिहून होईल? मग दाशाने जवळजवळ हाकलूनच दिलं मला. त्यांनी काही एकांकिका लिहायला होकार दिला नाही. मी म्हणलं आता दुसऱ्या ग्रुपसाठी लिहिली, ते मोठे लोक, आपण काय म्हणलं गरीब माणसं, दोघाचाच ग्रुप, हे कशाला आपल्याकडे बघते. म्हणलं साहित्यिक माणसं. मी आलो कॉलेजला. तर आमच्या कॉलेजसमोर, सरस्वती भवन कॉलेजसमोर एक नारायणची टपरी, आमचा अड्डा होता तो, भजिका आणि चहा याच्यासाठी आम्ही विद्यार्थी वर्ग तिथं बसलेला असायचो. मी मंग्या बसलो होतो ना, ह्याच्याकडे लुना होती तेव्हा. हा लुना घेऊन आला त्या अड्ड्यावर. तर लुना घेऊन आला तर तिथं बसला आमच्या शेजारी. तर आम्ही त्याच्याकडे बघितलंच नाही, राम नाही काय नाही. दाशाने चहा मागवला. तर मग मी मंग्याला बोलू लागलो, सासू बोले सुने लागे, असं म्हणजे दाशाला लागेल असं मी मंग्याशी बोलू लागलो. म्हणलं तुम्ही कशाला आमच्याकडे बघता, आम्ही खेड्यातले येडे, आम्ही भाज्याला म्हणतो पेडे, आणि तुम्ही कायला पाहता ना आमच्याकडं? तुम्ही असं शहरी माणसांना लिहून देणार, चांगलं लिहून देणार, आमच्याकडं कायला पाहता? आणि मंग्या हसायला लागला. आणि जवळपास हे अर्धा पाऊण तास 1 तास चाललं. दासूने दुसरा चहा मागवला तो प्यायला. आणि निघताना तो म्हणला बरं संध्याकाळी एकांकिका घेऊन जा म्हणला. आणि तो हॉस्टेलला गेला आणि त्याने 1 टाकी एकांकिका लिहिली, देता आधार का करू अंधार नावाचे. अशा पद्धतीची प्रतिभा असणारा तो साहित्यिक आहे. तो केवळ मराठवाड्यातच राहिला म्हणून आज आपल्याला तो मिळतोय. तो जर पुण्या मुंबईत असता तर आज खूप मोठा साहित्यिक, खूप मोठा कलावंत तो असता, याची मी तुम्हाला आत्ताच खात्री देतो. फुलारी सर म्हणले तसंच आहे. तुम्ही आम्हाला केव्हाही सांगा सर, तुम्ही आमच्याकडं असं काही म्हणायचं खारीचा वाटा बिटा म्हणू नका, आम्हाला बोलवा. आमच्याकडं असं असतं पद्धत, आमच्याकडं खारीचा वाटा बिटा, इकडे ये तुझं घे इथं बोलून काय आहे ते, अशा पद्धतीची आमची पद्धत आहे. आपल्या मराठवाड्यातलं होय म्हणजे ड्रायव्हरला सुद्धा माहीत असतं मागच्या सीटवर काय घरात प्रॉब्लेम आहे. इतका आमचा धिंगा नाही सर. म्हणजे आवाजाची पट्टीचा त्याला काय गरज होती सांगायची त्याच्या मायला. मग ड्रायव्हर म्हणतो राहू द्या काय ह्याला भांडता, जाऊ द्या होऊन जाईल 2 दिवसात. अशा पद्धतीचा आमचा मराठवाड्याचा खेळ आहे. बरं, मग दासूनी एकांकिका लिहून दिली, ती होती 24 जानेवारीची संध्याकाळ. आता 26 जानेवारीला एकांकिका, मध्ये राहिला 1 दिवस 25 जानेवारीचा. मग 24च्या संध्याकाळपासून ते 25च्या रात्रीपर्यंत आम्ही पाठांतर करत बसलो. मांजर सुंबेकर आणि कृष्ण अशी 2च पात्र. कृष्णाचं पात्र मंगेश करत होता आणि मी मांजर सुंबेकरचं पात्र करत होतो. आणि 25 तारखेला पाठांतर झालं याची खात्री झाली. आणि 26ला आम्ही एशियाडमध्ये बसलो, संभाजीनगरहून पुण्याला जाणार आहे. आणि एशियाडमध्ये मी एकांकिका बसवत होतो डायरेक्टर म्हणून. हे डायलॉग झालं की इकडं जा, इकडून इकडं जा. आणि ते एसटीतले आजूबाजूचे लोक बघतो, कोण बावळे पोर आहे ते 2, ह्यांचं काहीतरी तिसरंच चालू आहे असं. ते 1-2 इंटरेस्ट घ्यायचा प्रयत्न केला पण आम्ही झटकिले, चला चला आमचं काम चालू आहे असं. त्यांना वाटलं काहीतरी ह्यांचं चालू असं. मग आम्ही 26ला पुण्यात पोहोचलो आणि पहिल्या राऊंडला एकांकिका केली. तर 2च परीक्षकांसमोर ती एकांकिका तालीम स्वरूपात करायची आणि ती झाली. आणि दोन्ही परीक्षकांच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलली नाही.
बाहेर आल्यावर मंग्याला मी शिव्या घातल्या, म्हणलं काही करतो का रे, काय आलो आपण, चला आता म्हणलं पुन्हा वापसची एस टी कधी बघून जाऊ वापस. त्याचा कॉन्फिडन्सच इतका मंग्याचा, नाही म्हणला रिझल्ट ऐकल्याशिवाय नाही जाय. अरे तुझ्या ह्याला म्हणलं 2 जण बोललो, ते हसले नाही कुणी, काही नाही, कायला काय मिळतं आपल्याला. म्हणलं इथं पुण्या मुंबईच्या एकांकिका म्हणलं पुण्यातल्या कसल्या भारी असत्या. आणि त्या वर्षी पुणे सेंटरवर 79 एकांकिका होत्या. म्हणलं त्याच्यातनं 8 एकांकिका लागणार, त्यात आपली कुठं लागल म्हणलं. ते म्हणलं नाही, रिझल्ट ऐकल्याशिवाय निघायचं नाही म्हणला. आणि पैसे त्याच्याकडे असायचे बक्षिसाचे, त्यामुळे माझा नाईलाज झाला. म्हणलं ठीक आहे तू म्हणशील तसं. एकांकिकेचा निकाल लागला आणि पूर्व प्राथमिकमधनं ज्या 8 एकांकिका प्राथमिकमध्ये गेल्या त्यात देता आधार का करू अंधार होती. तर आम्ही मी मंग्याला मिठी मारली, म्हणलं काय कॉन्फिडन्स आहे यार तुझा. म्हणलं ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. मग प्राथमिकला संध्याकाळी पुण्यातच एकांकिका केली. त्यावेळी थिएटर गच्च भरलं होतं. आणि जे परीक्षक मंगेश कुलकर्णी त्यांनी आमची एकांकिका बघितली, ते शेजाऱ्यांना सांगत होते, बघा बघा आता हा पंच बघा, हे चांगलं आहे, ह्याचं असं असं आम्हाला दिसत होतं. आणि त्या एकांकिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ती एकांकिका मुंबईच्या अंतिम 8मध्ये सुद्धा पोहोचली. आणि मुंबईच्या अंतिम 8मध्ये पोहोचून मला महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि त्यावेळी प्रमुख पाहुणे नाना पाटेकर होते. आणि आदरणीय नाना पाटेकरांनी मला त्यावेळी बक्षीस देताना भाषणामध्ये सांगितलं की तुझ्यासारख्या कलावंतांनी मुंबईत यायला पाहिजे. त्यात दासूनी एक डायलॉग लिहिला होता. कृष्ण म्हणतो मांजर सुंबेकरला, मांजर सुंबेकर तुम्ही ॲक्टर तर बरे दिसता, मग तुम्ही अभिनय क्षेत्रात इकडं पुणे मुंबईत का नाही येत. मांजर सुंबेकर म्हणतो कसं आहे देवा, हे पुणे मुंबईतल्या लोकांचं काही खरं नाही, नुसतं म्हणते तू ये रे एकदा, आपण बसू रे एकदा. हे बसत नाहीत आणि बोलत नाहीत. आपण पेरण्या धरण्या टाकून इकडं आलो आणि त्यांनी नुसतं तर असं केलं, सालभर खायचं काय मग तू फाक्या, अशा पद्धतीचं होतं. त्यावेळी नाना म्हणले की मी असं नाही आहे, मी स्वतः तुला तू ये रे एकदा वगैरे काही नाही, तू मुंबईत ये. आणि तेव्हा मला आणि मंगेशला मुंबईत जाण्याचा पहिला जो प्रतिसाद मिळाला तो तिथे होता. आणि त्यानंतर आम्ही मुंबईत गेलो. पण देता आधारच्या एक गंमत अशी, हिंगोलीला स्पर्धा होती आणि कृष्णाच्या एंट्रीनंतर महाभारतचं म्युझिक वाजायचं. आणि तेव्हा महाभारत सिरियल फेमस होती, आता जुन्यांना माहीत असं, महाभारत ते रविवारी रस्ते सामसूम असायचे सकाळचे, तर ते म्युझिक लागायचं. आणि म्युझिकवर माझे वाक्य काही दासूनी लिहिले होते की दिसला कृष्ण किंवा जो महाभारत, दिसला कृष्ण किंवा जो महाभारत. म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते आपल्याकडे. श्रुती सोडली करत, किशोरी आमोन करत, शोभा गुरुटीत कोणालाही सांगायचं बाई मांजर सुंब्याची एकांकिका आडली 2-4 आला फानता का, बाई काय नाही म्हणत्याल होय, अशा पद्धतीची वाक्य होती. तर ते हिंगोलीच्या स्पर्धेत कृष्णाची एंट्री झाली आणि म्युझिकच वाजलं नाही. आणि म्हणलं ही तर बोंब झाली, आता बोलायचं काय. मग हातात गोवर्धन पर्वत घेऊन मागे आपलं विंगेच्या तिथं मी त्याला हळूच बाजूला सरक म्हणलं. त्याच्या मागं आमचा म्युझिकवाला बसला होता. म्युझिकवाल्याला खून केली, म्हणलं आवाज वाढव, प्रेक्षकांना कळणार नाही अशा बेताने. त्याने आवाज वाढवला आणि मला म्युझिक नाहीच. आता प्रेक्षकांमधनं आरडाओरडा सुरू व्हायच्या आत मी म्हणलं की चला काहीतरी तर बोलावं लागलं. म्हणलं वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक, पाहिली मी कॅसेट तिथं. आणि मग कंटिन्यू केलं. आणि एकांकिका झाल्यावर म्हणलं अरे काय रे तुला 4 क्यूज आहेत आणि तुला म्युझिक नाही हे वाजवतात. तू म्हणलं वाजवलं ना, तो आवाज मोठा कर म्हणला तर केला मी. गडबड अशी झाली होती की हेडफोनची पिन टेपमध्ये आणि हेडफोन त्याच्या कानाला, त्यामुळे ते हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं आणि जोराचंही त्यालाच ऐकू आलं. तर ही धडपड करत आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलो. आणि त्या गोष्टीला जबाबदार दासू वैद्य असल्यामुळे दासूने आमचा प्रवेश मुंबईतला सुकर केला. आणि तो आजही मराठवाड्यात आहे आणि इथली पायवाट तो अतिशय चांगली करतोय, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे फुलारी सर, तुम्ही जेव्हा म्हणालात की दासूने वर्कशॉप घेतलं पाहिजे, तुम्ही फक्त त्यांना सांगा आणि ते कुणालाही बोलवू शकतात याची मला खात्री आहे. कारण परवाच्या मराठी गौरव भाषा दिनाच्या दिवशी आशुतोष गोवारीकरांनी जी कविता वाचली ती दासूनी लिहून दिलेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत असेल. दासूलाच इतके बक्षीस मिळालेले आहेत सिनेमांसाठी.
संत तुकाराम चित्रपटातील गाणी असतील, त्या चंद्रकांत कुलकर्णीच्या बहुतांश सिनेमात गाण्यांची बक्षिसं जी आहेत गीतकार म्हणून दासू वैद्यांना मिळालेली आहेत. आता त्याचे पुरस्कार तो मराठवाड्यातच राहत असल्यामुळं कधी सांगणार नाही, पण मला सांगण्याचा योग आला ही माझी महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं की आपल्या मराठवाड्यात सुद्धा इतके प्रतिभावंत लोक आहेत. आमच्याकडं सर कसं आहे माहिती आहे का, आमची काळी माती आहे आणि आमच्याकडे जमीन इतकी सुपीक आहे की तुम्ही ज्वारीचे दाणे जरी नुसते टाकले तरी नंतर पीकच काढून आणायचं अशी आमची माती आहे. त्यामुळे आमच्याकडे कलावंतांची प्रतिभा, आता ती लेकरू गायलं, तिचा किती सुंदर आवाज आहे, तिला तशा पद्धतीचा मार्ग मिळणं एवढंच तो. त्यामुळे परतूरच्या भूमीमध्ये कलावंत नाहीत यावर माझा विश्वास नाही. कलावंत आहेत, त्यांना फक्त तो रस्ता मिळणं महत्त्वाचं आहे. तसे दुष्काळी एरियात राहत असल्यामुळे आपला मार्ग आपण शोधतोच, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर पुढे मुंबईत गेल्यानंतर मी आमदार निवासात राहायचो. आता मग असे आकात साहेब म्हणले राजकारणात जा, पण तसं नाही, मी आपलं मार्केट कमिटीतही नाही जाणार, राजकारण कुठे घेऊन बसला. पण मी आमदार निवासात राहायचो. त्याचं कारण काय, तर तिथं फुकटात राहता येतं आणि नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी फुकट राहायला मिळणे ह्याच्यापेक्षा काय आनंद असतो. आमदार साहेबाची चिठ्ठी घेऊन जायची, कुणी तपासायला आलं की त्या डेटवर तारखेवर बोट ठेवायचं ना, आजच आलो म्हणायचं सकाळी. आणि नंतर ते ओळखायला लागले आमदार निवास आहे, हे तर दररोज दिसतं इथे तिथे. त्यांनीच सुचवलं की त्या पासवर तारीख नको टाकी जाऊ, म्हणजे तुझं काम होत जाईल, केव्हा तोच पास वापरता येईन तुला, असं त्यांनीच मला सुचवलं. तिथं मी राहत होतो. तिथून जवळ एक NCPA म्हणून संस्था आहे, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, आणि तिथं आपले बीड जिल्ह्यातले वामन केंद्रे सर तेव्हा काम करायचे, जे आता दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले, ज्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर ते वामन सर मला म्हणायचे, अरे तू काय त्या आमदार निवासात पडी का असतो रे, इथे NCPA येऊन लायब्ररीत वाचन करत जा. म्हणलं सर माझ्याकडे पैसे नाहीत फी भरायला. अरे म्हणले 25 रुपये वार्षिक वर्गणी, तुला नाही जमले तर मी देत जाईन तुझे, येत जा इथं. म्हणलं तसं का होईना, तिथं पडी का असतो ते इथं वाचत जाऊ. म्हणलं त्याला काय. मी पहिल्या दिवशी लायब्ररीत गेलो तो, लायब्ररीच आवडली मला. मोठाल्या काचाच्या खिडक्या, बाहेर समुद्र दिसतोय, बसायला मऊ मऊ सोफे, थंडगार AC वातावरण आणि गोरीपान सुगंधित माणसं वाचत बसलेले असायचे. म्हणलं काय माहोल आहे गड्या. सगळ्याचं बघून मी एखादं जाडजूड इंग्रजी पुस्तक घेऊन बसायचं. कोण बघतंय वाचतंय का नाही, ते पानं पलटीत राहायचं फक्त, उगाच चेहऱ्यावर आठ्या आणून आभाव जबरा काहीतरी लिहिले बाबा. एक दिवस मला तहान लागली म्हणून खाली आलो, तर असं एक मशीन होतं तिथं पाणी प्यायचं, असा पाईप होता फक्त. आणि त्या आधीचा माणूस पाणी पिऊन गेला, माझा नंबर, मी ग्लास धरला तर पाणीच येईना. अरे म्हणलं ही काय भानगड आहे. तर आमचे मास्तर म्हणायचे एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकल विचार करायचा. लॉजिकची बोम आमच्या त्या आबुराव आणि बाबुराव असते, त्या बाबुरावला प्रश्न पडतो, लॉजिक काय भानगड आहे. त्या आबुरावाकडे जातो, मग आबुराव हे लॉजिकली विचार म्हणजे कसा करायचा बा, तुम्हाला माहीत नाही का. नाही शपथ माहीत नाही. बरं तुम्हाला उदाहरणासहित सांगतो, सांगा बरं तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का. आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. म्हणजे कस काय हो, तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असन, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणारं कोणतरी असन, आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असन, आणि ती बाई तुमची कोण असन तर बायको असन. म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे, याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न झालं. आईला असं असतं. मी उगा परेशान जा बाबूराव निघतात रस्त्याने, वाटेत त्यांना तात्या भेटतात, 3 लेकरं बायकोसहित खरेदीला चाललेले असतात मार्केटमध्ये, त्यांच्यावर करतात प्रयोग. तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का. तात्या म्हणतात नाही का. आयला म्हणजे एवढी लेकरं झाली तर लग्नच झालं नव्हे तुमचं. आमच्या लॉजिकची ती बोंब. तेवढ्यात मला एका दुसऱ्या माणसाची चाहूल लागली म्हणून मी ग्लास ठेवला, जणू काय आपण पाणी पिलो असं तोंड फिंड पुसत मी भिंतीवरची चित्र बघायला लागलो. चित्रातलं काही उमजना असले चित्र होते ना, काय म्हणलं काय अवघड आहे बा खेळा. मी हळूच बघितलं, त्या माणसाला आलं पाणी. आलं म्हणलं मशीनला कसं कळलं आपण मुंबईतले नाहीत ते गडा. आज वाचनाचं राहू द्या म्हणलं, आपण पाण्याचा शोध लावू आज.
मग तो गेल्यावर पुन्हा मी ग्लास जवळ धरला, तिरपा धरला, उलटा धरला. मुंबईत काही करायला तेव्हा 1 रुपया द्यायला लागायचा. म्हणलं कुठं रुपया टाकायचा का ते बघावं, ते दिसलं नाही कुठं काही. आणि मी त्या मशीनशी बराच वेळ खेटत होतो आणि बऱ्याच वेळाने पाणी आलं आणि माझ्या लक्षात आलं की खाली पायाने दाबायची एक पट्टी होती, त्याच्यावर माझा पाय पडला आणि पाणी आलं. तर मुंबईत पाणी प्यायला शिकायला माझा पाऊण तास गेला. त्यामुळे मला हिरो व्हायला 12 वर्ष लागली. ह्यात मला कधी अवघड वाटलं नाही. आज हा पुरस्कार मिळाला त्यावेळी मला असं वाटतं की पुरस्कार हा एकट्या कुणाचा कधीच नसतो. हा पुरस्कार मला भाऊंच्या नावाचा जो मिळालेला आहे तो माझा आहे का, तर तो या देहाने मला मिळालेला आहे. पण ह्याच्या मागे ज्यांनी ज्यांनी हात लावलेले त्या सगळ्यांचा हा पुरस्कार आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारतोय. मला रामनगरकरांच्या रामनगरीच्या प्रस्तावनेत त्यांनी एक छान गोष्ट लिहिलेली. ते म्हणले गावाकडे यात्रा असती, त्या यात्रेमध्ये सासनकाठी धरून दोरावर तोल धरून एक जण चालत चालत ह्या टोकावरून त्या टोकावर जातो. त्याच्या कमरेला काही कासरे बांधलेले असतात आणि त्या कासऱ्यांची टोकं गर्दीतल्या काही माणसांच्या हातात असतात. तर त्या गर्दीला त्यांची जाणीव नसते त्या कासरे धरलेल्या माणसाची, पण त्या वर चालणाऱ्या माणसाला मात्र त्या सगळ्या चेहऱ्यांची जाणीव असते. तर कुठल्याही पुरस्काराच्या बाबतीत मलाही असं वाटतं की मलाही त्या चेहऱ्यांची जाणीव आहे आणि हा सगळा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. त्यांच्यामुळे आज हा मला मिळालेला आहे. बऱ्याचदा भाषेविषयी बोललं गेलं माझ्या की मराठवाड्यातली भाषा तुम्ही मोठी केली, पण भाषेला मोठं करण्या इतकं आपण कधीही मोठं होत नाही, होऊ नये आणि मला देवाने कधी तेवढं करू नये. हा, भाषेमुळे आपण मोठे होत असू ही गोष्ट खरी आहे. मराठवाड्यातली जी बोली भाषा आहे ती माझ्या आधीसुद्धा फार चांगल्या पद्धतीनं बोलली गेलेली आहे. लक्ष्मण देशपांडे सरांनी वराड निघालेमध्ये ती मांडली. माझ्यानंतरही खूप चांगली येणारी तरुण कलावंत मंडळी मराठवाड्यातली भाषा खूप सुंदर पद्धतीनं जास्त चांगल्या पद्धतीनं मांडतील. त्यांनाही प्रेक्षकांचा प्रतिसाद जास्त मिळेल. कारण आपल्या 52 बोली भाषा आहेत महाराष्ट्रातल्या, त्यातून आपली मराठी बनलेली आहे. आणि कुठल्याही ग्रामीण भाषेमध्ये गाणं असतं, ते गाणं ज्याला ऐकायला आणि बोलायला जमलं तो कुठलीही ग्रामीण भाषा चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. आत्ता फुलारी सर बोलत होते, सोलापूरचा टच जाणवत होता त्यांच्या भाषेत. आणि सैराट नावाचा सिनेमा आला, त्यामध्ये त्या नायक आणि नायिकेने सोलापुरी भाषा वापरली, त्यालाही प्रेक्षकांनी उत्कट प्रतिसाद दिला. किंवा मच्छिंद्र कांबळींनी मालवणातली भाषा मालवणी प्रसिद्ध केली. त्यामुळे भाषा तुम्हाला मोठी करते. भाषेचा फक्त गवगवा होतो त्या कलावंतामुळं, पण ती भाषा तुम्हाला मोठं करत असते. तर आणि आपल्या मराठीला तर किती छान, आपण मराठी गौरव दिन आत्ताच साजरा केलेला आहे. खरं तर मला इंग्रजी ही भाषा नसून फॅशन आहे असं वाटतं आजकाल. कारण इंग्रजी येत नसलो असं बघते, त्याला इंग्रजी येत नाही होय तिकडं, अशा पद्धतीनं बघतात. पण बघा आपल्याकडे 52 मूळाक्षरं आहेत आणि इंग्रजीत 26च आहेत. आता कुणालाही सांगा इथं बसलेल्या, मिठी, आलिंगन, बाहुपाश, करकमल पाश असा शब्द प्रयोग केला की अंगावर रोमांच उठतात की नाही. आणि ह्याला इंग्रजीत काय शब्द आहे? हग. हग. त्याच्यामुळे आपल्या भाषेचं श्रेष्ठत्व आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तिचं जतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कृती परंपरा जपली नाही, भाषा जपली नाही तर काय होईल? एका गावात एक समाजसेवक होता, लोकांचे खूप कामं धामं करायचा. एक दिवस गावात कार्यक्रम ठरला, सगळे म्हणले अण्णा तुम्ही व्हा अध्यक्ष. अण्णा म्हणले मला कशाला? नाही म्हणले तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, गावात लोकांचे कामं धामं करता, तुम्ही व्हा. बरं म्हणले, मी होतो. कपडे चांगले घाला गाड्या. कपड्यात काय आहे म्हणले? नाही नाही तुम्ही कसं ते ओल्ड फॅशनचं घालता, धोतर, 3 गुंडीचा शर्ट, गमछा, गांधी टोपी, तसं नको. शर्ट पॅन्ट आले तर बाजारात तसं घाला म्हणले, नवीन फॅशनचं, अध्यक्ष चांगला दिसला पाहिजे. बरं म्हणले. त्या मित्रांच्या आग्रहाला बळी पडले, बाजारातून शर्ट पॅन्ट घेऊन आले. घरी येऊन बघितलं तर पॅन्ट लांब झाली होती. ती बायकोकडे गेले, बायको चुलीवर स्वयंपाक करत होती, भाकऱ्या थापीत होती. तिला म्हणले मंडळी कार्यक्रम आम्ही अध्यक्ष आहे, ते पॅन्ट लांब झाली, वीजभर कापून टिप मारून देता का? बायको म्हणली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजीत हिंडता, आम्ही कुठं कुठं बघायचं? जा तुमच्या आईला सांगा, मला टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं तिला दिवसभर. जा
बरं म्हणले आईकडे गेले, मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे. म्हातारी म्हणले आज एकादश आहे, आता तरी देव करू दे, आई कावार पुरायची, तुला बायको करून दिलेली आहे, खायचा त्यांना सांग कुणाला. बरं म्हणले लेकीकडे गेले, म्हणले माझे संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती म्हणली पप्पा आमचा रीतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे. ती तालमीला गेली. हे कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकले आणि गेले गावात कामं करायला. अर्ध्या घंट्याने बायको स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली होती. तिला आठवलं बाया नवरा अध्यक्ष आहे. तिने पॅन्ट काढली, विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली आणि शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. बाया आईशिवाय पान हालत नाही, एवढं सगळाच बारदाना वाढलाय तरी तिने वितीपेक्षा जास्त कापली, टिप मारून ठेवून दिली, गेली झोपायला. कार्यक्रमा अगोदर लेख आली. पप्पांचं असंच असतं गडबडीत आम्हाला. तिने विधभर कापली, टिप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रमात. तर आपल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे. त्यामुळे आजच्या पुरस्काराविषयी मी जे बोललो तो आनंद जास्त आहे. म्हणून आजही मी व्यक्त होताना इतकी जण उन्हात उभे आहेत याचं मला खरं तर खंत. आणि ऊन चटकायला लागलं. होळीच्या आधीच कसले दिवस आले कलियुगातले, अजून तो होळी व्हायची तावं तर काय व्हायचं काय माहीत. पण मला असं वाटतं की व्यक्त होताना आपण त्या सगळ्या गोष्टीत, आणि मला अशी खात्री आहे की माझ्यानंतर येणारी मराठवाड्यातली जी कलावंताची पिढी आहे ती माझ्यापेक्षा सुद्धा जास्त चांगली आणि जास्त सुंदर असेल. कारण साहिर लुधियानवींच्या भाषेत सांगायचं तर कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर कहने वाले, वो भी एक पल का किस्सा है, मैं भी एक पल का. तर आज या क्षणाचा आनंद मी घेतो आहे की हा पुरस्कार मिळाल्यानंतर एक जबाबदारीचं ओझं आकात मंडळींनी आणि दासूने माझ्या खांद्यावर टाकलेलं आहे आणि ते फुलारी सरांच्या हातात देऊन टाकलेलं आहे. ती जबाबदारी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं पुढं नेणं हे मी काम अविरतपणे करत राहीन. आणि विनोदी कलावंत असण्याबद्दलचं मला नेहमी आनंद वाटतो की पु ल देशपांडेंनी त्यांच्या हसवणूकच्या प्रस्तावनेत फार छान वाक्य लिहिलं आहे की जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडं काय करू शकतो. आणि आजच्या जगामध्ये जिथे संवाद आणि संवेदनेमधला स गायब झाला आहे आणि वाद आणि वेदना उरल्यासारखं वाटतं आहे, अशा समाजामध्ये हास्य हे औषध जास्त प्रभावीपणे काम करू शकेल अशी माझी खात्री आहे. यापुढे आपल्या सर्वांना हसवत राहीन. भाषणाचा शेवट करताना एकच मनोगताचा शेवट करताना एक शेर म्हणतो आणि मग माझं मनोगत थांबवतो. कारण वक्त्याला बोलण्याचं घड्याळाचं भान असणं गरजेचं आहे. तर तो शेर मला खूप आवडला म्हणून तुम्हाला सांगतो. ना हमें बनना है इक्का ताश का, ना हमें बनना है इक्का ताश का, ना हमें बनना है बादशाह बेगम का, ना हमें बनना है इक्का ताश का, ना हमें बनना है बादशाह बेगम का, हमें जोकर ही रहने दो, हमें जोकर ही रहने दो, जिसके साथ रहेंगे बाजी पलट देंगे.